नमस्कार, मी अरुण काशीद ICH 09 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा हाती घेतली आहे। त्या पार्श्वभूमीवर आज ज्येष्ठ विचारवंत समाजवादी प्रबोधनाचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसंदर्भात त्यांच्याकडून जाणून घ्या। नमस्कार कुलकर्णी साहेब। नमस्कार। राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा प्रवास कसा आहे या संदर्भात आपण काय सांगाल? राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबर पासून ही भारत जोडो यात्रा सुरू झालेली आहे। ही यात्रा जवळजवळ 150 दिवस चालणार आहे, म्हणजे 5 महिन्यांचा कालावधी आहे। त्यामध्ये जवळजवळ 3600 किलोमीटर ही पदयात्रा जाणार आहे। दररोज साधारण 25 ते 30 किलोमीटर असं लोकांना भेटत ही यात्रा पुढे जाणार आहे। या यात्रेमध्ये भारतातले जवळजवळ 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यातील जनतेशी चर्चा राहुल गांधी करणार आहेत। ही यात्रा महाराष्ट्रामधून कसं जाईल किंवा महाराष्ट्रात या यात्रेचा प्रवास कसा असणार? महाराष्ट्रामध्ये म्हणजे आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे 7 सप्टेंबर पासून ही यात्रा सुरू झाली। या यात्रेला ज्यावेळी 2 महिने पूर्ण होतील, म्हणजे आता 7 नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रामध्ये येणार आहे। प्रामुख्याने विदर्भाचे जे 4 जिल्हे आहेत, हिंगोली पासूनचे सगळे, त्या भागात ही यात्रा 14 दिवस असणार आहे। 7 तारखेपासून 20 तारखेपर्यंत, 20 नोव्हेंबर पर्यंत ही यात्रा असणार आहे। आणि त्यामध्ये 2 जाहीर सभा सुद्धा राहुल गांधी घेणार आहेत। तुम्ही एक राजकीय विश्लेषक पण आहात। कोणत्या घटनेमुळे इतकी मोठी पदयात्रा राहुल गांधी यांना अचानकपणे काढावी लागली या संदर्भात आपल्याला काय वाटतं? एक गोष्ट पहिलाच मी स्पष्ट करतो की राहुल गांधींनी हा ज्यावेळी निर्णय घेतला पदयात्रा काढायचा, त्यावेळी त्यांनी एक भूमिका स्वच्छ जाहीर केलेली होती की ही पदयात्रा काँग्रेसची, मी जरी काढत असलो तरी ती केवळ काँग्रेसची म्हणून असणार नाहीये। आणि म्हणून त्यांनी जनतेला आवाहन केलं, कुठल्याही पक्षाचा झेंडा या यात्रेमध्ये असणार नाही, तर ही भारत जोडो यात्रा असल्यामुळे तिरंगा हाच या यात्रेचा मुख्य ध्वज असेल। आणि यात्रा काढण्याची भूमिका यासाठी की खरं तर भारताचा इतिहास जर आपण बघितला तर भारताच्या इतिहासामध्ये अनेक वेळा काही प्रयत्न अशा यात्रांचे झालेले आहेत। अगदी अलीकडची यात्रा माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी सुद्धा जवळजवळ 4-4.5 हजार किलोमीटरची पदयात्रा काढलेली होती। त्याच्या आधीही काही यात्रा झालेल्या होत्या। पण आज राहुल गांधींनी जी भूमिका घेतलेली आहे त्या यात्रेमध्ये त्यांनी भूमिका अशी पहिल्यांदा स्पष्ट केलेली होती, स्पष्टपणाने मांडलेलं होतं की जनतेचे म्हणून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सरकार मांडत नाहीये किंवा सरकार त्या प्रश्नांना भिडत नाहीये किंवा उत्तर योग्य पद्धतीने देत नाहीये। त्यामुळे जनतेचे जे काही म्हणून प्रश्न आहेत, मग त्याच्यामध्ये महागाईपासून बेरोजगारीपर्यंतचे प्रश्न असतील, नोटाबंदीपासून इतर अनेक जे सगळे निर्णय आहेत, त्या प्रश्नांचं नेमकं झालं काय? आज 5-6 वर्षानंतर देशातले शेतकरी 1 वर्षभर जवळजवळ आंदोलनाला राजधानीमध्ये बसलेले होते वेढा टाकून, पण तरी सुद्धा सत्ताधाऱ्यांनी पुरेसं लक्ष दिलं नाही। अखेर अर्थात ते कायदे मागे घ्यावे लागले हे खरं आहे, पण संसदीय लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं वागून चालत नसतो। जनतेशी संवाद हा करावा लागतो। आणि राहुल गांधींची भूमिका अशी होती की पहिल्या 50-60 वर्षामध्ये, म्हणजे आता हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण नुकताच साजरा केला, 75 वर्ष, तर पहिल्या सुरुवातीला 1947 नंतर पहिली 15-17 वर्ष जी पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशाची एक घडी घालून दिलेली होती, त्यानंतर इतर अनेक पंतप्रधान या देशाने बघितले। अर्थात यातला जवळजवळ 80% अधिक कालखंड काँग्रेस हाच पक्ष सत्तेवर होता। पण या पक्षाच्या सत्ता काळामध्ये असं म्हणजे विरोधक मुक्त भारत असं कधीच काँग्रेसनं म्हटलेलं नव्हतं। गेल्या 8-10 वर्षामध्ये मात्र आपल्याला विरोधकच नको अशी एक काहीतरी भूमिका, आणि जी संसदीय लोकशाहीमध्ये अत्यंत चुकीची आहे। संसदीय लोकशाहीमध्ये आपल्या जर तुम्ही सभागृहाची सुद्धा जर रचना बघितली तर इकडच्या बाजूला माननीय पंतप्रधानांची पहिली खुर्ची असते आणि इकडच्या बाजूला पहिली खुर्ची माननीय विरोधी पक्षनेत्यांची असते। त्याचं कारण लोकशाहीमध्ये हे गृहीत आहे, आज जे विरोधक आहेत त्यांना उद्या ते सत्ताधारी होऊ शकतात, किंबहुना जनतेने ठरवलं तर ते बदल घडू शकतो। पण आज तसं हे दिसत नाही आहे। आणि संसदीय सगळ्याच मूल्यांना, संविधानाच्या सगळ्या मूल्यांना एक आव्हान उभं राहिले की काय, अशी शंका केवळ राहुल गांधींच्याच मनात नाही असं मला वाटत नाही, भारतातल्या करोडो जनतेच्या मनात ही निर्माण व्हायला लागलेली आहे।
आणि त्यामुळे त्या प्रश्नांना भिडण्यासाठी हा प्रयत्न राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे असं मला वाटतं. अगदी राहुल गांधी ज्या पद्धतीनं भाषण करतात किंवा ज्या पद्धतीनं त्यांचं आचरण असतंय त्याचा विचार केला तर मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये त्यांनी एक अध्यादेश फाडला. त्याचबरोबर अचानक लोकसभेमध्ये जाऊन पंतप्रधानांची गळाभेट घेतली. या सर्व गोष्टीचा वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका टिप्पणी होत असते. असे असताना आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी या यात्रेच्या माध्यमातून केला असं वाटते की आपल्याला? नाही, एक गोष्ट स्पष्ट आहे की निवडणूक जिंकण्याचं म्हणून एक तंत्र अलीकडे फार मोठ्या प्रमाणात केवळ भारतात नाही जगभर विकसित झालेलं आहे. समाज माध्यमं किंवा देशातली मध्य प्रवाही जी माध्यमं आहेत ती माध्यमं येन केन प्रकारेनं आपल्या ताब्यात घ्यायची. त्याला सर्व प्रकारची एकीकडे दहशत किंवा दुसरीकडे आमिष या माध्यमातून मध्य प्रवाहाची माध्यमं सगळी हातात घेणं हे जगभर सुरू आहे आणि तोच प्रकार भारतामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. राहुल गांधी हे व्यक्तीचं एकूण सगळं जर वर्तन व्यवहार बघितला किंवा त्यांच्या पदव्या बघितल्या किंवा आज ह्या भारत यात्रेतनं गेल्या 50 दिवसात आपण जे लोकांशी जो त्यांचा संवाद दिसतोय आपल्याला, अगदी 20 वर्षाच्या तरुणीपासून 60-70 वर्षाच्या वृद्ध महिलेपर्यंत सगळेजण आपुलकीनं त्यांच्याशी अगदी जवळीक साधताना दिसत आहेत. ह्याचं कारण एक प्रकारचा विश्वास त्या नेतृत्वाकडून लोकांना वाटते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि व्यक्तिमत्व बदलाचा भूमिका म्हणजे माध्यमांनी किंवा सत्ताधारी यंत्रणांनी राहुल गांधींना एकतर अगदी पप्पूस ठरवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्यांना काही कळतच नाही. त्यांच्यावर विनोद सुद्धा म्हणजे आपल्याला माहिती असेल की चित्रपट सृष्टीमध्ये आलिया भटवर जसे विनोद यायचे तसे विनोद राहुल गांधींच्या नावावर यायला लागले, किंबहुना अजूनही येतात. अर्थात आता प्रमाण कमी झालेलं आहे. त्याचं कारण की राहुल गांधी ही काय चीज आहे, लोकांचा त्यांना कसा हे आहे हे आता हळूहळू कळून चुकलंय. आणि दुसरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ज्या देशानं ज्या घराणेशाहीचा आरोप प्रामुख्यानं केला जातो, पण त्यांना आपली आजी आणि आपले वडील या देशासाठी गमावलेले आहेत अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये, त्या मुलाच्या किंवा त्या नेतृत्वाच्या मानसिकतेचा आपण तिथं जाऊन सुद्धा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. केवळ विरोधी पक्षाचा प्रमुख म्हणून बघून चालणार नाही, एक माणूस म्हणून सुद्धा, एक ह्युमन बिईंग म्हणून सुद्धा त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आणि त्या कसोटीला राहुल गांधी हे हळूहळू अतिशय जनतेच्या कसोटीला उतरत आहेत असंही मला वाटतं. प्रतिमा बदलाचा हा काय फार मोठा प्रयत्न आहे असं मला अजिबात वाटत नाही, कारण निर्माण केलेली प्रतिमा ही पूर्ण खरी नव्हतीच. खरी प्रतिमा आता त्यांची लोकांना कळायला लागेल, कारण आता एक संधी मिळालेली आहे असं मला वाटतं. ही जरी भारत जोडो यात्रा असली तर सन 2024 ची लोकसभा निवडणूक आहे, ती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही यात्रा काढली असं काही लोकांचं मत आहे. त्या संदर्भात आपल्याला काय? अगदी बरोबर तुमचा प्रश्न आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे की राजकारण ही गोष्ट प्रत्येक म्हणजे कुठलीही गोष्ट कुठलीही कृती ही राजकारण विरहित असू शकत नाही. देशाचं म्हणजे पेट्रोलची दरवाढ ही सुद्धा राजकारणच असतं, केवळ अर्थकारण नसतं ते. आणि मग हे जे काय भारत जोडोकडं आपण बघतो त्यावेळी हे का करावं लागलं? नफरत छोडो भारत जोडो ही स्लोगन आहे, किंवा संविधानाच्या मूल्यांचा, राज्यघटनेच्या मूल्यांचा आदर करा, प्रसार करा, प्रचार करा, ही भूमिका घेऊन ही यात्रा निघाली आहे. आता ह्या ज्या स्लोगन आपण बघितल्या, नफरत छोडो, हे का म्हणावं लागतंय तर गेल्या काही वर्षामध्ये आपण जर बघितलं तर धर्माच्या पेक्षा अधर्माचा बोलबाला किंवा अधर्माची कृती, म्हणजे आपल्या धर्माच्या अभिमानापेक्षा दुसऱ्या धर्माचा द्वेष, अशा पद्धतीचे एक अत्यंत घाणेरडं राजकारण हे इतर रूढ होताना दिसते. जातीय उतरंडीमध्ये सुद्धा आपल्याला तसंच दिसते. म्हणजे अगदी 2 महिन्यापूर्वीची जर तुम्ही घटना बघितली असेल तर त्या 8 वर्षाच्या एका मुलानं शाळेमध्ये, दलित मुलगा होता, त्यानं पाणी प्यालं म्हणून शिक्षकाने त्याला मरेपर्यंत मारलं, तो गेला. हे जे काही इथल्या जातीय उतरंडीत खालच्या स्तरावर होणारे जे हल्ले आहेत किंवा दुसऱ्या धर्मावर होणारे जाणीवपूर्वक जे हल्ले आहेत ते जातीय द्वेषातून, धार्मिक द्वेषातून आलेले आहेत. आणि भारताचा इतिहास असा द्वेषाचा इतिहास नाही आहे. भारताचा इतिहास हा ऐक्याचा इतिहास आहे. इंग्रजांशी आपण 150 वर्ष राज्य केलेल्या इंग्रजांशी आपण 90 वर्ष लढलो. 1857 पासून 1947 पर्यंत हा 90 वर्षाचा कालखंडाचा इतिहास आपल्याला काय सांगतो? इतिहास आपल्याला असं सांगतो की हा सगळ्या कालखंडामध्ये इथली जनता, भारतीय जनता, जात पात धर्म ह्या आपापल्या उमऱ्याच्या आत ठेवून
स्वातंत्र्याच्या ह्याच्यात सहभागी झालेले होतो. मी मुद्दाम उदाहरण देईन 1857च्या उठावाचं, जे रूढ अर्थानं पहिलं उठाव होता इंग्रजांच्या विरुद्ध. आपल्याला माहिती आहे की झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे वगैरे मंडळी त्यामध्ये त्यांनी हे केलं. आणि त्या सगळ्याचं नेतृत्व कोण केलं तर त्यावेळी दिल्लीचा जो बादशाह होता बहादूर शाह जफर, जो अतिशय उत्तम गझलकार होता, कवी होता, आणि त्यावेळी त्याचं वय 80+ होतं, 80 वयाहून जास्त होता तो. तर त्यानं या सगळ्याचं नेतृत्व केलेलं होतं. म्हणजे आपल्या लक्षात येतं ब्रिटिशांच्या विरोधी सुद्धा पहिलं नेतृत्व करणारा मुस्लिम राजा आपल्याकडं दिल्लीचा बादशाह होता. आणि मग कुठला धर्म आणि कुठलं काय आलेलं आहे. पण आज मात्र अत्यंत चुकीच्या पद्धतीनं माणसाची जात, माणसाचा धर्म याच्यावर त्याच्याशी कसा व्यवहार करायचं हे ठरवलं जाते. आणि आमच्या जातीतलं, विशिष्ट जातीतले लोक काय पाप करूच शकत नाहीत, आणि विशिष्ट जातीचे लोक कायम पापच करतात, विशिष्ट धर्माचे लोक कायम पापच करतात, ते खुनशीच आहेत, असं काहीतरी एक जे काही लोकमानसावर बिंबवण्याचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आखून जे सुरू आहे, त्याला मला वाटतं ह्या यात्रेतून थोडं तडा बसण्याची शक्यता आहे. कारण जनमत नाही आहे. दैनंदिन आपण समाज जीवनामध्ये आपण वावरत असताना अरुणजी, आपण कुठं जात पात आणि धर्म बघून व्यवहार करतो, विश्वासावर व्यवहारही चाललेले असतात. पण त्याच्यापेक्षा विशिष्ट धर्माचा नारा द्यायचा, तर मला वाटतं ह्या सगळ्या भारत यात्रेतून भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व ही भूमिका घेऊन राहुल गांधी पुढे चालले, असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. राहुल गांधी या यात्रेदरम्यान अनेक लोकांची भेट घेत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून काही सामाजिक प्रश्न मार्गी लागतील असं आपल्याला वाटतंय का? निश्चितपणानं. म्हणजे एक महिने 3 आठवड्यापूर्वी मुंबईमध्येच एक बैठक झालेली होती. भारतातल्या ज्या म्हणजे राजकीय पक्षाचं काम करत नाहीत, पक्षाचे ते सभासदही नाहीत, असे जे आमच्यासारखे अनेक लोक आहेत, पण काहीतरी एक मूलभूत विचार घेऊन काम करतात, भारतीय राज्यघटनेवर निष्ठा ठेवून काम करतात, अशा ज्या काही सगळ्या संस्था आणि व्यक्ती आहेत, अशा जवळजवळ 250 व्यक्तींनी एकत्र दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये त्यांची बैठक झाली. त्याच्यामध्ये अगदी योगेंद्र यादवांपासून मेघा पाटकरांपर्यंत ही सगळीच, सुभाष वारेंपासून उल्का महाजनपर्यंत ही सगळी वेगवेगळ्या संघटनेत, संस्थेत काम करणारी मंडळी होती. आणि त्यांनी या यात्रेचं निश्चितपणानं स्वागत केलं आणि या यात्रेमध्ये आपण सहभागी व्हायचं ही भूमिका घेतली. मला वाटतं ही सगळी जी मंडळी आहेत ती केवळ राजकीय भूमिका घेत नाही, तर काही ना काही सामाजिक प्रश्न घेऊन ती पुढे जात आहेत. आणि अशा वेळी सामाजिक कार्यकर्त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, ज्यावेळी हे खरंच नफरत छोडो आणि भारत जोडो हे आता गरजेचं आहे असं वाटतं, ते मला वाटतं त्यातून निश्चितपणानं काही सामाजिक प्रश्नांची सोडवणूक होण्याची, किंबहुना सामाजिक प्रश्नांचा जो आज काय दाह निर्माण झालाय तो दाह कमी होण्यासाठी ही यात्रा निश्चितपणानं परिणामकारक ठरेल असं माझ्यासारख्या एका अभ्यासकाला वाटतं. राहुल गांधी भाषणांच्या माध्यमातून या यात्रेदरम्यान अनेक विचार मांडत असतात. त्या विचाराचा जर विचार केला तर आज समाज भयभीत आहे का असं राहुल गांधींना वाटतंय काय? निश्चितपणानं आहे, समाज भयभीत आहेच, इन्क्लुडिंग मीडिया. साधी गोष्ट आहे, मी मुद्दाम सांगेन आपल्याला, या ह्याच्यातून गेले 40-50 दिवस राहुल गांधींची ही यात्रा सुरू आहे. केरळ टू कन्याकुमारी आता ही निघालेली आहे. मुद्दा असा आहे की ह्या यात्रेचं दररोज आपण सोशल मीडियावर बघतो, त्यांच्या पेजवर बघतो, हजारोंचा सहभाग असतो, रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक त्या यात्रेत येत असतात, लाखोंच्या सभा होतात. पण देशाचं मुख्य मीडिया ज्याला आपण म्हणतो, मध्य प्रवाही माध्यम, ही किती कव्हरेज त्या यात्रेला देत आहेत. मग ही यात्रेला कव्हरेज का देत नाही? त्यांची इच्छा नाही आहे म्हणून नव्हे, तर वेगवेगळ्या पद्धतीनं एक प्रकारची दमनशाहीची वृत्ती, सरकारी अंकुश, आणि तो केवळ मीडियावर आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. सगळ्याच ज्या स्वायत्त संस्था आहेत, लोकशाहीचे जे सगळे स्तंभ आहेत, किंवा ज्या स्वायत्त संस्था आहेत, ईडी पासून CBI पर्यंतच्या, यांचा वापर अशा पद्धतीनं होताना आपल्याला दिसतोय. आणि त्यामुळं एक वेगळा संदेश घेऊन ही यात्रा पुढे निघालेली असं मला वाटतं. भयभीत समाज निश्चितपणानं झालेला आहे. त्याचं कारण समाजाचे जे प्रश्न आहेत त्याची मांडणीच होत नाही आहे. कोरोनाच्या काळामध्ये करोडो लोक बेरोजगार झाले, पेट्रोल आता 110 वर गेले, ह्याची कारण मीमांसा काय? आज असलेले सत्ताधारी ज्यावेळी पेट्रोल अगदी 40 चं 50 झालं त्यावेळी त्यांची भाषणं काढून बघा तुम्ही. ते म्हणत होते की ज्या सरकारच्या काळामध्ये रुपया खाली घसरतो ते सरकार अपात्र असतं. आता तर आपण ऐतिहासिक दृष्ट्या रुपयाची घसरण आहे,
पेट्रोलची दरवाढ आहे, छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत, नोटाबंदीचा अजून आपल्याला काहीच हे करता येत नाहीये. मग हे जे सगळे प्रश्न आहेत, हे प्रश्न भूमिका ह्याच्यातनं अशीच आहे, संसदीय लोकशाहीमध्ये विरोधकांचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि घेतला पाहिजे. कारण सगळंच सर्वज्ञ या जगात कोणीही नसतं. म्हणून लोकशाहीमध्ये आपल्याकडे जुनी म्हण आहे, पाचामुखी परमेश्वर. ह्याचा अर्थ काय आहे? ह्याचा अर्थ असा आहे, आपल्याला जर एखादा निर्णय घ्यायचा असेल योग्य पद्धतीनं, तर 5 लोकांना विचारावं, त्यातले 3 जे म्हणतील तो घ्यावा. कारण सर्वज्ञ कोणच नसतं. पण आज मात्र विरोधकांना न जुमानणं वगैरे हे जे काही चाललेलं आहे ते भयावह आहे. आणि म्हणून मला वाटते राहुल गांधींना ही यात्रा काढावी अशी वाटली असेल आणि जनतेला उत्स्फूर्तपणानं त्याला प्रतिसाद द्यावा असंही वाटलं असेल. त्याची कारणं या एक प्रकारच्या दमनशाहीमध्ये आहेत असं मला वाटतं. या यात्रेमुळे समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि समाज एका विशिष्ट मार्गाने चालायला लागेल किंवा पुन्हा जास्त पद्धतीने काँग्रेसशी जोडला जाईल असं आपल्याला वाटतंय का? निश्चितपणानं मी पक्षीय मी हे करणार नाही, पण एक गोष्ट स्पष्ट आहे, सोशल मीडियावर सुद्धा जर तुम्ही बघितलं, आता आदरणीय मोदी साहेबांचं सरकार सत्तेवर येऊन जवळजवळ 7.5-8 वर्ष होत आली, 8 वर्ष होत आली. पहिल्या 4-5 वर्षामध्ये अगदी सोशल मीडियावर, व्हॉट्सअप, फेसबुकवर सुद्धा सत्तेच्या विरोधात कोण काही बोललं तर त्याला इथलेच मंडळी द्वेषद्रोही ठरवत होते. पण आता गेल्या 2 वर्षामध्ये मात्र तसं आपल्याला दिसत नाही. कारण सत्तेनं आपण 5 वर्ष 7 वर्ष देशाची सत्ता चालवल्यानंतर या काळामध्ये जनतेसाठी हे आम्ही केलं हे सांगण्याचं उत्तरदायित्व त्यांचं असतं, हे सांगण्याची जबाबदारी त्यांची असते. आपण अजून सुद्धा पहिल्या 60 वर्षात काहीच झालं नाही असं जर म्हणणार असू तर ती प्रतारणा आहे, म्हणजे आपल्याशी आपण केलेली प्रतारणा आहे असं मला वाटतं. 5-7 वर्षामध्ये देश निश्चितपणानं उभारणी करता आला असता, पण तसं त्या ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये. जमिनीवरच्या प्रश्नांची चर्चा नाही आणि हवेतलेच प्रश्न उपस्थित केले जातात. असं आपल्याला 2014लाही दिसलं, 19लाही दिसलं, 24ला तसं दिसेल असं मला वाटत नाही. त्याचं कारण एक म्हण आहे, तुम्ही काही काळ काही जणांना फसवू शकता, काही काळ सर्व जणांना फसवू शकता, पण सर्व काळ सर्व जणांना फसवू शकत नाही. अशा पद्धतीनं जनतेचा, शेवटी जनतेच्या अपेक्षा काय असतात तो, राजकारणाकडून जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा नसतात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य ह्या ज्या 5 मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा किमान मिळाव्यात. पण आज रेशन व्यवस्था बंद व्हायला लागलेली आहे आणि मग आकडे चुकीचे फेकले जातात, भारत आता श्रीमंत व्हायला लागलाय वगैरे वगैरे. ते आकडे खोटे आहेत. खरं तर वास्तव काय आहे, वास्तव आपण समाजातनं रस्त्यानं जाताना आपल्याला दिसतं, झोपडपट्टीतलं वास्तव काय आहे, लोक काय करायला लागलेले आहेत. त्यामुळं ह्या गोष्टीकडे मला वाटतं एक परिणाम, काँग्रेसची उभारणी होईल न होईल हा सगळा वेगळा भाग आहे. पण अर्थात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ही निघालेली यात्रा आहे म्हटल्यानंतर निश्चितपणानं त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसला हे होणार. आणि आता ह्या यात्रेच्या दरम्यानच काँग्रेसच्या अध्यक्षपदी पहिल्यांदा गांधी घराण्याच्या बाहेरची व्यक्ती मल्लिकार्जुन खरगे साहेब हे लोकशाही पद्धतीनं निवडून आलेले अध्यक्ष. त्यामुळे तो जो काय घराणेशाही आणि ह्याचा वगैरे जो काही सगळा आरोप होता तो काय फार जनता मनावर घेईल असं मला अजिबात वाटत नाही. निश्चितपणानं जनतेचे प्रश्न सोडायला ह्याचा फायदा होईल, पक्षाला तर होईलच होईल. पण राजकारण हे केवळ अराजक निर्माण करणारं असू नये, ते देशाला सर्वार्थानं पुढे नेणारं असावं, राजकारणामध्ये एक चांगले दृष्टिकोन असावा, व्यापक भान असावं, असा संदेश बाकी या यात्रेतून जनतेपर्यंत चाललेला आहे असं आत्तापर्यंतच्या निरीक्षणावरनं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट मी मुद्दाम स्पष्ट करतो, यात्रा ही 150 वर्षाची आहे, 150 दिवसांची आहे. आत्ता कुठं 50 दिवस अजून व्हायचे आहेत. आणि मग अशा वेळा 35-40% अजून तुमचा सिलेबस कव्हर झालेला नाही आहे. त्यामुळे 100%वर भाष्य करणं हे योग्य ठरणार नाही. पण ज्या दिशेनं गेल्या 40-50 दिवसामध्ये हा प्रतिसाद मिळतोय तो निश्चितपणानं वाखाणण्यासारखा आहे. जनतेला आपल्या प्रश्नांची किमान चर्चा व्हावी असं वाटत होतं. त्या जनतेला, मूक जनतेला वाचा ह्या यात्रेनं दिलेली आहे असं मला वाटतं. या यात्रेचे कोणते दूरगामी आणि तात्काळ परिणाम होतील असं वाटतं? एक महत्वाचे दूरगामी परिणाम म्हणजे जनतेला केवळ भाषणबाजी करून जनतेचंही पोट भरत नाही आणि सत्ताही चालू शकत नसते.
जनतेशी मन की बात पेक्षा जन की बात महत्वाची आहे असा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संदेश ही यात्रा देते असं मला वाटतं. कारण शेवटी अंतिम सत्ता संविधानाची जी मूल्य आहेत, अंतिम सत्ता कुणाची आहे? अंतिम सत्ता ही या देशातल्या 140 कोटी जनतेची आहे. ती ठरवती ना दर 5 वर्षांना कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला नाही. विद्यमान सत्ताधारी चांगले वाटले पुन्हा 2024ला निवडून देतील. जनतेच्या जनमताचा आपण आदर केलाच पाहिजे, ह्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. पण जनतेला गृहीत धरून जर कोण काही पुढे चालत असेल, हुकुमशाही पद्धतीनं वर्तन व्यवहार होत असेल, सगळे दमन यंत्रणा दमन शक्तीचा वापर जर होत असेल, तर तो भारतीय जनता कधीही खपून घेत नाही. हा भारताचा इतिहास आहे. सगळी सत्ता असलेल्या ब्रिटिशांना इथं जिथं नमवलेलं आहे तिथं असं नाही. अगदी खुद्द ज्या राजीवजी गांधींच्या नेतृत्वाखाली, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ही यात्रा चाललेली आहे. त्यांच्या आजी या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचा सुद्धा जनतेने पराभव केलाच ना. शेवटी ज्यावेळी पटली नाही विचारधारा त्यावेळी पराभव केला आणि ज्यावेळी पुन्हा योग्य वाटलं त्यावेळी पुन्हा निवडून दिलेला आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये असं कधीही असू शकत नाही की आता आमची सत्ता आहे तहहायात आम्हीच सत्तेवर राहू, असं इच्छा प्रत्येकाची असणार. पण ती जनता ठरवत असते आणि मला वाटतं तो जनतेतला आत्मविश्वास या यात्रेतनं पुन्हा एकदा दुणावलेला आहे. पुन्हा कारण गेली काही वर्ष जाणीवपूर्वक मीडियातनं चर्चा, अहो इकडं मोदी साहेब आहेत, इकडे विरोधकांच्याकडे नेता कोण आहे. मला वाटतं हे सुद्धा एक विचित्र प्रचाराचंच एक हे षडयंत्र आहे. लोकशाहीमध्ये लोक नेता सभागृहात निवडून गेल्यानंतर ठरवत असतात, पण आपल्याकडं पहिल्यांदा चेहऱ्याला चेहरा देऊन निवडणूक होत नसती. जनतेचे प्रश्न ही जनता मांडत असती, जनता आपले प्रतिनिधी पाठवत असते आणि म्हणून तर ही लोकशाही सक्षम आहे असं मला वाटतं. त्यामुळं घटनात्मक मूल्यांचं प्रचार प्रसार आणि संरक्षण सुद्धा करण्यासाठी ही राहुल गांधींची यात्रा, भारत जोडो यात्रा ही निश्चितपणानं परिणामकारक ठरेल असं मला वाटतं. त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. या यात्रेचा केंद्र सरकारवर कोणता परिणाम होईल काय, किंवा येणाऱ्या 2024च्या सत्ता परिवर्तनामध्ये या यात्रेचा उपयोग होईल काय असं आपल्याला वाटतं? एक गोष्ट स्पष्ट आहे, मी त्याची डायरेक्ट सांगड 2024च्या निवडणुकीशी घालू इच्छित नाही, कारण अजून तसा बऱ्यापैकी कालखंड आहे. आणि माझ्या असं वाचनात आलं की आत्ता ही यात्रा हे दक्षिण उत्तर आहे, दक्षिणेतनं सुरू झाली आणि उत्तरेकडे ही चाललेली आहे. आणि नंतरच्या काळामध्ये 23 साली काँग्रेस ह्याच्याकडून ही पूर्व पश्चिम यात्रा होण्याची शक्यता आहे. म्हणजे अगदी गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत अशी ही एक यात्रा होण्याची शक्यता आहे. कारण ह्या यात्रेला जो काही प्रतिसाद मिळतोय, कारण एक गोष्ट स्पष्ट आहे की जरी राहुल गांधी म्हणत असते ही काँग्रेसच्या नेतृत्वाची खालची ही पदयात्रा नाही, पण एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांच्या पक्ष बांधणीला या यात्रेचा परिणाम निश्चितपणानं सकारात्मक दृष्टीनं होणार आहे. आणि काहीही जरी झालं, काँग्रेसचे जरी खासदार संख्येने कमी असले, इतर सगळ्या राज्यांमध्ये पानिपत जरी झालेलं असलं, ते पानिपत दोन्ही बाजूनं झालेलं आहे. अर्थात एकतर जनतेनं नाकारलेलं आहे किंवा दुसरीकडं सत्ताधाऱ्यांनी गट फोडून घेतलेले आहेत. अशी आता 10-12 राज्य आहेत महाराष्ट्र भारतामध्ये जिथं सत्ताधारी आज जे सत्ताधारी आहेत त्यांनी विरोधक फोडून आपली सत्ता काबीज केलेली आहे, जे लोकशाहीमध्ये एवढ्या घाऊक प्रमाणात भारतात कधी नव्हतं. मुद्दा असा आहे की ही यात्रा पुढे जात असताना या यात्रेचे निश्चितपणानं असं जे काय राजकारणाचं सवंगीकरण जे सुरू आहे, तकलादूकरण जे सुरू आहे, लोकांना जनतेला गृहीत धरणं जे सुरू आहे ते थांबवावं लागेल. त्याच्यातून सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना सुद्धा शहाणं व्हावं लागेल. असा एक दूरगामी परिणाम ह्या यात्रेतून निश्चितपणानं होईल असं मला वाटतं. सत्ता परिवर्तन केवळ यात्रेवर अवलंबून नाही, इथल्या जनतेला आपले प्रश्न कोण सोडवणारं जर नवीन सरकार वाटलं किंवा एकत्रित आघाडी वाटली तर निश्चितपणानं जनता परिवर्तन करेल. विद्यमान सत्ताधारी जर आहे हे चांगलं चाललंय असं वाटलं तर त्यांना निवडून देतील. लोकशाहीमध्ये जनमताचा आदर हा आपण केलाच पाहिजे. पण या देशाच्या इतिहास जर आपण बारकाईनं बघितला, जनतेला ज्या ज्यावेळी गृहीत धरण्यात आलं त्या त्यावेळी जनतेनं आपली ताकद आपली शक्ती ही दाखवलेली आहे. कारण अंतिम सत्ता ही जनतेची आहे, अंतिम सार्वभौमत्व हे जनतेचं आहे
आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी हे आपण आपली कामं करण्यासाठी पाठवलेले प्रतिनिधी आहेत. ते तिथं तहायत पाठवलेलं नाही आहे आपण. आणि म्हणून हे जो काही लोकशाहीचा गाभा घटक आहे तो गाभा घटक अधिक सक्षम होण्यासाठी ही यात्रा म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्या ती करेल, भारतीय संविधान मानणाऱ्या इतर सगळ्या ज्या संस्था संघटना आहेत त्या कार्यकर्त्यांच्या मध्ये एक आत्मविश्वास निर्माण करेल की बाबा संविधानाची उघड उघड मोडतोड जी चाललेली आहे ती इथून पुढच्या काळामध्ये जनताच आता खपवून घेणार नाही, असा एक आत्मविश्वास निश्चितपणाने या यात्रेतून राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून होतोय असं मला वाटतं. आणि दुसरा मुद्दा जो तुम्ही म्हणतात परिणाम होईल काय, केंद्र सरकारवर परिणाम काय, तर आज 40-50 दिवस झाले. पहिल्या 4-5 दिवसात केंद्र सरकारचे प्रवक्ते ह्या यात्रेवर टीका करत होते. म्हणजे जी काही एक नीती होती राहुल गांधींना कम अस्सल ठरवायचं आणि त्यांच्यावर टीका करण्याची, ती पहिल्या 4-5 दिवसातच त्या यात्रेला जो काही प्रतिसाद मिळाला तिथून बंद झालेली आहे. आता गेल्या 8-15 दिवसातला जर तुम्ही बघितलात तर या यात्रेची प्रेरणा घेऊन राज्यामध्ये म्हणजे कर्नाटक आणि गुजरातमध्ये आता निवडणूक आहे, तर त्या ह्या यात्रेमुळे तिथं आता भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत गौरव यात्रा सुरू झालेल्या आहेत. म्हणजे एक कळून चुकलेलं आहे केंद्र सरकारला की यात्रा करून जनतेशी संपर्क साधणं, जनतेचे प्रश्न समजून घेणं हे फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राहुल गांधींचं यश मानावं लागेल. कारण अशा यात्रा सत्ताधाऱ्यांना सुद्धा काढाव्या लागल्या राज्यांतर्गत आणि जनतेच्या प्रश्नांवर भिडावं लागलं. महागाईच्या प्रश्नांवर अजिबात बोललं जात नव्हतं, रोजगाराच्या प्रश्नावर बोललं जात नव्हतं. पण गेल्या 8-10 दिवसात सरकारने घोषणा सुरू आहेत, आम्ही एवढ्या नोकऱ्या निर्माण करू, आम्ही एवढे रोजगार निर्माण करू, ज्याची चर्चाच केली जात नव्हती. त्यामुळं मला वाटतं केंद्र सरकारवर ह्याचा निश्चितपणानं परिणाम झालेला आहे, होणार आहे. ते कबूल किती करतील हा भाग वेगळा, पण त्यांचा जो कृती कार्यक्रम बघितला, अजेंडा बदलला की आपण ओळखायचं की निश्चितपणानं ही यात्रा आता काम करायला लागलेली आहे. केंद्र सरकारवर त्याच्या ध्येय धोरणांवर निश्चितपणानं परिणाम होईल. कारण का शेवटी केंद्र सरकारला सुद्धा 2024ला पुन्हा आपण सत्तेवर यावं असं वाटणं स्वाभाविक आहे ना. 10 वर्ष झालेली आहेत, पुन्हा आपल्याला जनतेनं निवडून द्यावं. त्यामुळे जन की बात सुद्धा आता करण्याची गरज आहे असं त्यांना वाटेल. त्यामुळे हा परिणाम होणार हे उघड आहे. या यात्रेमध्ये एक वैशिष्ट्य दिसून आलं की काँग्रेस पक्षाने किंवा राहुल गांधीने काँग्रेसचा झेंडा हातात घेतलेला नाही, त्यांनी तिरंगा झेंडा हातात घेतलेला आहे. या तिरंगा झेंडा घेऊन सर्वांना एकत्र करण्याचा परिणाम आणि त्याचा पुढच्या निवडणुकीत कसा परिणाम होणार याचा विचार राहुल गांधींनी याच्यामध्ये केला आहे की नाही? निश्चितपणाने केलाय. जर त्यांना पक्षाची असती तर त्यांचा जो काय हात नावाचा हे आहे झेंडा, ध्वज पक्षीय, तो त्यांनी घेतला असता. पण यात्रेचं नावच भारत जोड आहे आणि भारत हा कुठल्याही एका पक्षाला कधी बांधील राहिलेला नाहीये. आज सुद्धा संसदीय इतिहासात आपण 16-17 निवडणुका झाल्या या देशामध्ये, कधीही कुठल्याही पक्षाला 51% मतं मिळालेली नाही. म्हणजे एकाच पक्षाला जनतेनं स्वीकारलंय असं कधीही झालेलं नाही. अगदी काँग्रेसला एकेकाळी 404 खासदार निवडून आलेले होते, पण तरी सुद्धा 51%च्या वर मतं मिळालेली नव्हती. त्यामुळे भारतीय लोकमानस इथं वेगवेगळ्या विचारधारा आहेत, पक्षीय विचारधारा आहेत. त्यामुळं राहुल गांधींची जी भूमिका आहे भारताचा ध्वज घेऊन पुढे जाणं, भारत जोडो, हे मला वाटते फार महत्वाचं आहे. त्यामुळे निश्चितपणाने त्यांना तर त्याचा लाभ होईलच, पण एकूण जनतेला सुद्धा एक सकारात्मक संदेश देण्यामध्ये ही यात्रा काहीतरी कामगिरी करते आहे असं आता गेल्या 25-50 दिवसांवरनं तर वाटतंय. अजून 100 दिवस बाकी आहेत, बघू काय काय होतंय. लवकरच ही यात्रा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे. या यात्रेच्या निमित्तानं अनेक प्रश्न भविष्यामध्ये सुद्धा उपस्थित होणार आहेत. त्या संदर्भात अनेक विचारवंतांच्या सोबत आपण जाणून घेऊया. कुलकर्णी साहेब, आपण आलात इथं आणि आपले बहुमोल विचार व्यक्त केला त्याबद्दल मी आयशेष झिरोनाईनच्या वतीनं आपलं आभार मानतो. धन्यवाद. आपण मला या ठिकाणी येऊन बोलतं केलं आणि या एका अत्यंत देशात मधला जो महत्वाचा उपक्रम सुरू आहे त्याच्या संदर्भात काही संवाद साधण्याची संधी दिली. त्यामुळे मी अरुणजी आपले आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.